डॉट्स नेहमीच जुळतात. माझ्या 5Cs फ्रेमवर्कची म्हणजेच धैर्य, स्पष्टता, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संवाद या व झेन नेतृत्व प्रवासाची कथा सांगताना मला खूप आनंद होत आहे. हे माझं आयुष्य आणि अनेकांच्या जीवनात कसे ट्रान्सफॉर्मेशन घडत आहे याची ही गोष्ट आहे. खूप लोक विचारतात, तुम्ही झेन लीडरशिप कशी सुरू केली आणि त्याचा इतका प्रभाव कसा पडला. माझा प्रवास माझ्या व्यावसायिक अनुभव, अध्यापन आणि मार्गदर्शन तसेच माझ्या व्यावसायिक भावना आणि अनुभवांमधून सुरू झाला. माझा बिझनेस चालवताना मला जाणवलं की एम्प्लॉईज आणि टीमच्या आत्मविश्वासाला चालना देणं, त्यांच्या संवादाला भीती दूर करणं आणि त्यांचं स्पष्टता व विकास मनोवृत्ती वाढवणं किती महत्त्वाचं आहे. हे करताना मला काही गोष्टींच्या पद्धती आणि सिद्धांत जाणवू लागल्या, ज्या प्रत्येक नेतृत्वाच्या प्रवासात लागू होऊ शकतात. ह्याच प्रक्रियेत माझ्या 5Cs फ्रेमवर्कचा जन्म झाला. पण हे फ्रेमवर्क त्या करताना सर्व काही सोपं नव्हतं. अनेकदा मनात शंका यायची, माझा कोर्स लोकांना आवडेल का. पण मला माझ्या एम्प्लॉईजकडून आणि इतरांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे ते अधिक चांगलं करण्याची संधी मिळाली. प्रत्येक प्रतिक्रिया माझ्या फ्रेमवर्कची ताकद अधोरेखित करत गेली. माझ्या प्रवासात सर्वात मोठा बदल, ट्रान्सफॉर्मेशन घडवला तो माझ्या वैयक्तिक परिवर्तनाची जिद्द, आत्मविश्वास वाढवणं, वाढीची मनोवृत्ती जोपासणं आणि संवादात स्पष्टता आणि सहानुभूती वाढवणं हे नेहमीच माझ्या स्वभावाचा भाग होतं. याच तत्वावर माझं फ्रेमवर्क उभं आहे. प्रारंभी मला हे जगासमोर मांडण्याचं दडपण होतं, पण सातत्याने प्रयत्न करत आणि त्याचा परिणाम पाहत मला कळालं की झेन नेतृत्व खूप शक्तिशाली आहे. जेव्हा तुम्ही का आणि काय यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा कसं आणि कधी आपोआपच जुळून येतं. डॉट्स नेहमीच जुळतात. जरी सुरुवातीला त्याचा अर्थ लागला नाही तरी मी त्याचं जिवंत उदाहरण आहे. माझ्या प्रवासाबद्दल तुमचं मत नक्की काय?